नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024. तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज 7वा दिवस होता आणि आज जे भंडारा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड झालं 2 ऑगस्टला. तर आज 2 ऑगस्टला यारो नागपूर आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले, एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, एक्सिलेंटसाठी आज टायमिंग किती देण्यात आला होता, सेकंड ग्रुपसाठी आज टायमिंग काय देण्यात आला होता आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करायच्या तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आणि कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते आणायचे. आणि तुम्ही जर समजा अनमॅरिड सर्टिफिकेट म्हणा किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट जर तुम्ही सोबत आणलं नाही तर तुम्हाला बाहेर केल्या जाणार आहे की काय होणार आहे. त्याचबरोबर आज उंची किती या ठिकाणी लागली होती, उंची या ठिकाणी किती घेत आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्याचबरोबर सुरुवातपासून शेवटपर्यंत आज प्रोसेस काय काय झाली, मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या, कोणकोणत्या तुम्हाला चुका नाही करायच्या आहे, कोणकोणत्या तुम्हाला गोष्टीचं लक्ष ठेवायचं. तर आज 2 ऑगस्टला भंडारा जिल्ह्यातली यारो नागपूर आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली याबद्दलच माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. सर्वात अगोदर मी तुम्हाला 2 गोष्टी या ठिकाणी क्लिअर करून देतो की उंची या ठिकाणी किती लागत आहे. तर उंची 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी कन्फर्म लागत आहे. ज्या विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर उंची आहे तर त्याची उंची बसून जाणार आहे, ते विद्यार्थी या ठिकाणी पास असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर ते मुलं या ठिकाणी फेल होऊ शकते, फेल होण्याची त्यांची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी पळायचं कोणत्या बॅचमध्ये आहे. तर जेव्हापासून मी त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो 26 तारखेपासून मी यारो नागपूर आर्मी रॅली ज्या ठिकाणी ग्राउंड चालू आहे तिथं होतो, तिथं आहे मी. तर 5 विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी एक अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे की सर्वात जास्त मुलं ते घेत आहे तर ते पहिल्या बॅचमध्ये घेत आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या बॅचमध्ये सर्वात जास्त मुलं घेतल्या जात आहे. तर मी तर म्हणतो या ठिकाणी पहिल्या बॅचमध्ये सर्वात जास्त मुलं घेतल्या जात आहे. तर तुम्हाला मित्रांनो कोणत्या बॅचमध्ये धावायचं आहे. तर माझं कसं तुम्हाला सांगणं एक काम आहे, कारण की तुम्ही जर एकदम शेवट जर धावसान तर शेवट थोडेसे कमी सुद्धा मुलं घेऊ शकते किंवा मनातल्या बॅचमध्ये सुद्धा कमी मुलं घेऊ शकते. पण स्टार्टिंगच्या वेळेस ज्या विद्यार्थी मित्रांनो ते जास्त मुलं घेत आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला कोणत्या बॅचमध्ये धावायचं ते तुम्हाला बघायचं आहे, ठीक आहे. आणि सर्वात पहिल्या बॅचमध्ये जर यायचं असेल आपल्याला तर काय करावं लागणार आहे. तर पहिल्या बॅचमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर रांगेमध्ये सगळ्यात समोर तुम्हाला बसावं लागणार आहे 100 मुलाच्या मधामध्ये. 100 मुलाच्या मधामध्ये जर तुम्ही रांगेत बसले सर्वात समोर तेव्हाच तुम्ही पहिल्या बॅचमध्ये येणार आहे, ठीक आहे. तर आज विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड कशा प्रकारे झालं भंडारा जिल्ह्यात. 2 ऑगस्टला आज ग्राउंड झालं. ज्या विद्यार्थ्यांचा 2 ऑगस्टला ग्राउंड होतं भंडारा जिल्ह्यातला, तर ते मुले जे 1 ऑगस्ट पासूनच या ठिकाणी रात्री भरतीवर हजर होते. म्हणजे तुम्हाला सांगायचं वेळेस की भरतीला 1 दिवस अगोदर यायचं आणि तुम्ही जर ज्या दिवशी ग्राउंड आहे त्याच दिवशी आले तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो बाहेर केलं जाणार आहे, भरतीच्या बाहेर केलं जाणार आहे. कारण की ही आर्मीची भरती आहे, भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू होते, ठीक आहे. की भरपूर मुले हे नवीन आहे तर भरपूर विद्यार्थ्यांना माहित नसते की आता हेच तारीख आहे तर ह्याच तारखेला जावं असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटते, ठीक आहे. तुम्हाला सांगायचं वेळेस की भरतीला 1 दिवस अगोदर तुम्ही या ठिकाणी जा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर आज काय झालं, सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाइम आहे तर हा जवळपास 10 वाजतापासून मुलांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिला जात आहे. एंट्रीच्या टाइमला 2 डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केल्या जातात, एक आपलं हॉल तिकीट आणि एक आपलं आधार कार्ड. आणि हॉल तिकीटला फोटो वगैरे तुम्ही चिपकून घ्या आणि एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी पुढची जी प्रोसेस होत आहे तर त्या ठिकाणी हाईट मोजत आहे. तर 170 सेंटीमीटर हाईट त्या ठिकाणी सर्वात अगोदर लावत आहे. ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटर हाईट बसते त्या विद्यार्थ्यांना त्या स्टेडियमच्या अंदर बसून ठेवलं जातं आणि ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची आहे त्या विद्यार्थ्यांचा वेगळा ट्रूप या ठिकाणी केला जातो आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी चान्स आहे, ठीक आहे. तर जे पण विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटरपेक्षा उंची त्या ठिकाणी बसणार नाही आहे त्या मुलांचं सुद्धा 1600 मीटर रनिंग होता सर्वात शेवटल्या बॅचमध्ये. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत मुलांना बसून ठेवलं जातं, ज्यांची उंची बसत नाही त्यांना आणि ज्यांची उंची बसली त्यांना, ठीक आहे. जसे 12 वाजले तसे त्यांनी प्रोसेस चालू केली. तर सर्वात अगोदर त्यांनी हॉल तिकीट स्कॅन केल्या आणि हॉल तिकीट सर्वांच्या स्कॅन होते. तर 100 मुलांची ते बॅच या ठिकाणी पाळत आहे, मोजून 100 मुले किंवा 110 मुलं जास्तीत जास्त, ठीक आहे. 100 मुले त्यांनी आज एका बॅचला नेले आणि आर्मी आले थोडं त्या ठिकाणी मुलांना मोटिवेशन करत आणि महत्त्वाच्या त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी
ठिकाणी देता आर्मीवाले आणि तुम्हाला त्या सूचनांचं पालन सुद्धा करायचं आहे. तुम्ही जर त्या सूचनांचं पालन केलं नाही तर तुम्हाला मार सुद्धा खावा लागणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं. तर 12 वाजेपर्यंत ते आर्मीवाले मोटिवेशन करते आणि तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुकाने करायचे ते तुम्हाला सांगते, कसं धावायचं, काय पडायचं ते 1600 मीटर रनिंग बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देते. तर हे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी 10 मुलांना त्यांनी उठवलं आणि ट्रॅकवर त्या ठिकाणी नेलं. तर ट्रॅक जो आहे हा सिंथेटिकचा ट्रॅक आहे, रबराचं ते ग्राउंड आहे. तर तुमच्यावर आहे, तुम्ही बुटावर धावत असाल तर बुटानं धावा, बिना शूजचं धावत असेल तर बिना शूजचं धावा. तर ते तुमच्यावर आहे, तुम्हाला जसं जमते तसं तुम्ही धावा. 10 मुलांची त्यांनी या ठिकाणी एका रांगेत 10 मुलांना त्या ठिकाणी ट्रॅकवर बसवलं धावण्यासाठी आणि ह्या ठिकाणीच भरपूर मुलं चुका करत आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्हाला ट्रॅकवर त्या ठिकाणी 100 मुलांना बसवणार आहे की नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला घाबरायचं नाही, हिंमत ठेवायची आहे, स्वतःमध्ये दम ठेवायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हिंमत हारली नाही ना, तर तो 100% रनिंग काढते आणि त्याची प्रॅक्टिस जर असेल तर तो 100% या ठिकाणी रनिंग काढते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 100 मुले त्यांनी आज एका बॅचमध्ये सोडले 1600 मीटर रनिंगसाठी आणि 100 पैकी जवळपास त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो 51 मुले त्यांनी घेतले आणि एक्सिलेंटचे जे होते ते जवळपास 21 मुले होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे या ठिकाणी मुलं घेतले. आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टायमिंग देण्यात येत आहे, एक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत टायमिंग आहे आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत टायमिंग आहे. तर टायमिंग पूर्ण तुम्हाला दिला जात आहे 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. जे मुले रनिंग मध्ये काढत आहेत त्यांना त्या बसेस बाहेर आणून सोडत आहे गेटाच्या साईडनं. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना बसून ठेवलं जात आहे. तर त्यांना त्या ठिकाणी सर्वात अगोदर शिक्के वगैरे त्यांच्या हातावर दिले. फर्स्ट ग्रुपचा ज्यांनी फर्स्टमध्ये मारली फर्स्ट ग्रुपचा, ज्यांनी सेकंड ग्रुपला रनिंग काढली त्याच्या हातावर सेकंड ग्रुपचा. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी नॉर्मल फॉर्म त्या ठिकाणी लिहून दिला जात आहे, भरून घेते तुमच्याजवळून नॉर्मल फॉर्म भरून घेतला जात आहे. फॉर्म वगैरे भरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की सर्वात अगोदर लॉंग जम्प मुलांची घेत आहे, त्यानंतर झिगझॅग घेत आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्स घेत आहे, त्याचबरोबर 10 सिटअप सुद्धा या ठिकाणी घेत आहे. जर समजा तुमची लॉंग जम्प जर गेली नाही किंवा झिगझॅग गेली नाही तर तुम्हाला दुसरा चान्स भेटते, पण तुमचा पुलअप जर गेली नाही तर तुम्हाला पुलअप्सला दुसरा चान्स नाही आहे. ठीक आहे. तर पुलअप्स तुम्हाला बरोबर या ठिकाणी मारायचे आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आणखीन प्रोसेस होते आणि मुलांना त्या ठिकाणी आणखीन उंची घेते, मेजर हाईट त्या ठिकाणी घेत आहे. मेजर हाईट किती लागते तर 168 सेंटीमीटर मेजर हाईट ते घेत आहे. आणि उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी छाती घेतली 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर. ठीक आहे. तर एवढं झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उंचीनुसार वजन त्या ठिकाणी घेतलं जात आहे. उंचीनुसार वजनामध्ये सुद्धा काही मुलं कटत आहे, म्हणजे खूप कमी मुलं कटत आहे. त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा मुलं कटत आहे, कमी मुलं कटत आहे. त्याचबरोबर उंचीमध्ये सुद्धा कमी मुलं कटत आहे आणि पुलअप्समध्ये सुद्धा काही मुलं या ठिकाणी कटत आहे. ठीक आहे. कमी मुलं या ठिकाणी कटत आहे. तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं प्रोसेसिंगसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र तुम्हाला कोणकोणते लागणार आहे त्या ठिकाणी तिकीट लागते ओरिजिनल, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी झालं, त्याचबरोबर टीसी नसेल तर बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही, त्याचबरोबर डोमिशियल न्यायचं आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचं आणि नोटरी न्यायची. आणि नोटरी तुम्हाला वकिला जोडली करायची आहे, भलकी तहसील मधली नोटरी चालणार नाही. तर ॲडव्होकेटच्या घरी जाऊन तुम्हाला नोटरी करायची आहे, तर नोटरी या ठिकाणी लागत आहे आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा लागत आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट असते की आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट जर आणलं नाही तर काय होणार आहे, या ठिकाणी टाइम भेटणार आहे की नाही भेटणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो बाहेर होणार आहे का, असे भरपूर मुलांचे कमेंट असते. तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट जर आणलं नाही तर ते आर्मीला तुम्हाला बाहेर करणार नाही, तुम्हाला टाइम या ठिकाणी देण्यात येणार आहे की तुम्ही ह्या टाइमात हे आणा कागदपत्र. ठीक आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे जे पण विद्यार्थी ग्राउंडला जात असाल तर सर्व डॉक्युमेंट तुम्ही सोबत नाही, जेणेकरून काही अडचण आली नाही पाहिजे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.